हॅलो डिअर स्टुडंट्स, 12th स्टँडर्ड कम्प्युटर सायन्स पेपर पार्ट 2 सुरू करतोय. असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. ठीक आहे. फॉर अ काइंड इन्फॉर्मेशन, ऑलरेडी असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम हे रेकॉर्डेड आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला ना लेवल वाईज रेकॉर्ड करून दाखवतोय. मी तुम्हाला लेवल वाईज रेकॉर्ड करून हे लेक्चर्स घेऊन जाणार आहेत. आज आपलं बेसिकली लेवल 1 आहे. ठीक आहे. सो लेवल 1 टू मोस्टली लेवल 5 किंवा 6 पर्यंत जाऊ. हे एक एक लेवल तुम्ही पार करत गेले. हे गेम सारखं आहे. ठीक आहे. हे गेम सारखं खेळू. सो लेवल 1 पासून लेवल 6 पर्यंत जो स्टुडंट पोहोचतोय ना, लेवल 1 इझी असेल, लेवल 2 थोडंसं कॉम्प्लेक्स बनेल, लेवल 3 अजून थोडं मॉडरेट बनेल, लेवल 4 थोडं कॉम्प्लेक्स बनेल, लेवल 5 लेवल 6 एकदम कॉम्प्लेक्स बनेल. पण जो स्टुडंट हा ELPचा गेम कम्प्लीट करतो ना, त्याला बोर्ड एक्झाम मध्ये 10 आउट ऑफ 10 मार्क्स कोडिंग मध्ये भेटून जाईल. म्हणजे तो स्टुडंट, आपल्याला 2 कोड लिहायचे असतात ना, जर तुम्ही हे सगळे लेवल्स क्लिअर केलेत नाही का गेम सारखं, तुम्ही ELP कोडिंग मध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन पण लिहून येणार. माझी गॅरंटी तुम्हाला. आता आज तुमचा CS1चा पेपर झाला, माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. जे क्वेश्चन सांगितले तेच क्वेश्चन आले, माहिती आहे. ठीक आहे. आज सकाळी पण एक व्हिडिओ बनवला. आता थोडं लेट झालंय, पण ठीक आहे. मी आज घरी जाणार नाहीये जोपर्यंत मी लेवल 1 कम्प्लीट करते. माझे सगळे ऑफलाईन क्लास संपलेत. आता मी माझा ऑनलाईन क्लास म्हणजे रेकॉर्ड करणं सुरू करते. मला माहित नाही हा व्हिडिओ किती वेळ जाईल. वेळ गेला तरी चालेल, पण सगळ्या CS मुलांना हेल्प करायचं आहे. ELP हा खूप त्रास देतो, मला माहिती आहे. ELP मॅक्झिमम मुलांना त्रास देतो, मला माहिती आहे. तर आपण एक काम करू, याच्यावरती ना एकदम परफेक्ट कमांड घेऊ आणि ELP मध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोर करू. ठीक आहे. सो ऍक्च्युअली तुमचं CS पेपर हे बघा, तुम्ही बाकी पूर्ण थिअरी मी तुम्हाला दिले बरं का. CS मध्ये विचारणारे सगळं थिअरी मी तुम्हाला दिले. तोच थिअरी तुमचा CSच्या पेपरमध्ये येणार आहे, बाकी काहीच येणार नाहीये. आता राहतो फक्त प्रॉब्लेम येतच ना, फक्त तुम्हाला याचंच टेन्शन आहे ना. ठीक आहे. हे टेन्शन पण क्लिअर करू. आपण एक गेम खेळू. आज मी लेवल 1 देतो तुम्हाला, लेवल 2 आणि लेवल 3 मी उद्या देतो. मग परवा लेवल 3 आणि लेवल 4 म्हणजे मॅक्झिमम संडे पर्यंत. परवा संडे नाही का, संडे पर्यंत सगळं कंप्लीट करतो. म्हणजे मंडे ट्यूजडे पण तुमच्याकडे वेळ असेल. ट्यूजडे पेपर आहे, मंडे पण तुमच्याकडे वेळ असेल रिव्हिजनसाठी. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट द लेवल 1. सो आज आपण स्टार्ट करतो लेवल 1. ठीक आहे. मी ऑफलाईन क्लासमध्ये पण तुम्हाला शिकवलंय, तर तुम्ही थोडं पटपट रिलेट करू शकता. लेवल 1 थोडं बेसिक असेल. ठीक आहे. ऍडिशनचा कोड असेल, 8 बिट ऍडिशन असेल, 16 बिट ऍडिशन असेल, 1's कॉम्प्लिमेंट असेल आणि 2's कॉम्प्लिमेंट असेल. सो या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करतोय. 8 बिट ऍडिशन. ठीक आहे. मी तुम्हाला शॉर्ट पण सांगतो काय काय कव्हर करतोय. 8 बिट ऍडिशन हा खूप बेसिक कोड आहे. ठीक आहे. पण हे व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी एक वॉर्निंग. फक्त त्याच स्टुडंटनी हे व्हिडिओ स्टार्ट केलं पाहिजे ज्यांचं ELP इन्स्ट्रक्शन क्लिअर आहेत. ठीक आहे. ELP इन्स्ट्रक्शन क्लिअर असेल तरच तुम्ही हे व्हिडिओ स्टार्ट करा, नाही तर हे व्हिडिओ आत्ताच स्टॉप करायचं. तुम्ही काय करा, याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ELP इन्स्ट्रक्शनचा 2 तासाचा व्हिडिओ आहे. आधी तुम्ही ELP इन्स्ट्रक्शन कंप्लीट करा. ELP इन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हा लेवल 1 स्टार्ट करा. डायरेक्ट जर तुम्ही म्हटलेत नाही सर आम्ही कोडिंग बघतो, आम्हाला जमते का, नाही जमणार आहे बाबा, कारण तुम्हाला आधी ELP इन्स्ट्रक्शन माहित असणं पाहिजे. डेटा ट्रान्सफर ग्रुप, अरिथमेटिक ग्रुप, लॉजिकल ग्रुप, ब्रांचिंग ग्रुप, सगळे इन्स्ट्रक्शन तुम्ही क्लिअर करा. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन मध्ये अजून एक इन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी 4-5 मोठे मोठे कव्हर केलेत. सो तो ELP इन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ तुमचा 2 तास आहे आणि तो अजून एक व्हिडिओ आहे तो 45 मिनिट्स आहे. 2 hour 45 मिनिट्स आहे. तुम्ही द्या. एकदा तुमचे ELP इन्स्ट्रक्शन क्लिअर असेल मग तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट करा, मग तुम्हाला एकदम कोडिंग समजेल. सो जसं तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल ना, जसं तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल, यू मस्ट नो ABCD. So first you have to learn the ABCD, then only you can make a sentence na. So without learning English, can we make a sentence? The answer is no. So first learn the ABCD of ELP इन्स्ट्रक्शन्स आधी लर्न करा. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक ELP इन्स्ट्रक्शन्स मी शिकवलेत. ठीक आहे. प्रत्येक ELP इन्स्ट्रक्शनचे एक्झाम्पल दिलेत, ते आधी कंप्लीट करा आणि आपले नोट्स बनवा. सगळ्यात बेस्ट काय माहिती आहे का, यू कॅन मेक युअर ओन नोट्स. एक सेपरेट नोटबुक बनवा, एक सेपरेट डायरी बनवा, एक सेपरेट पेजेस घ्या, रफ पेजेस घ्या, ब्लँक शीट घ्या, काय घ्या आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शनला असं लिहून काढा आणि तुमचे स्वतःचे ओन नोट्स बनवा. माझा व्हिडिओ बघा अँड मेक युअर ओन नोट्स, मेक युअर ओन रनिंग नोट्स. तुमचे स्वतःचे नोट्स बनवा ELP वरती. आणि ELPचे एकदा हे झालं ना, मग तुम्ही या व्हिडिओवरती या आणि मग हा व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे. चलो, सो असं मी अज्युम करून चालतोय बरं का, मी असं अज्युम करून चालतोय की माझा व्हिडिओ बघणारा प्रत्येक स्टुडंटला प्रत्येक ELP इन्स्ट्रक्शन क्लिअर आहे आणि ते क्लिअर असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजेल, नाहीतर व्हिडिओ समजणार नाही. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करतोय. 8 बिट ऍडिशन, त्याच्यानंतर आपण कव्हर करणार 16 बिट ऍडिशन. ठीक आहे. आपण कव्हर करतोय 16 बिट ऍडिशन. त्याच्यानंतर आपण कव्हर करतोय 1's कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. वी विल ऑल्सो कव्हर द 1's कॉम्प्लिमेंट फॉर 8 बिट नंबर, 1's complement for 8 bit and 2's complement. Yes, we are also going to cover the 1's complement and 2's complement for both 8 bit number
ॲज वेल ॲज 16 बिट नंबर. येस, सो खूप इम्पॉर्टंट आहे हा. 2's कॉम्प्लिमेंट बेस्ड क्वेश्चन बोर्ड्समध्ये विचारतात आणि लेवल 1 मध्ये तुम्ही एक बोर्डचं क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहे. येस, लेवल 1 मध्ये तुम्ही बोर्डचं एक क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार. ठीक आहे, मॅक्झिमम मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे तुम्ही. ठीक आहे, चलो सो लेट स्टार्ट द फर्स्ट कोडिंग. हा एकदम बेसिक कोड आहे. एक्झाम मध्ये चुकून पण असा कोड विचारणार नाही. मी काय म्हटलं, एक्झाम मध्ये चुकून सुद्धा या टाईपचे क्वेश्चन ते विचारणार नाही, कारण हा खूप बेसिक कोड आहे. आता मी एवढं बेसिक कोड का घेतोय, कारण ज्या मुलांना एएलपी काय ते पण माहित नाही, त्यांना पण समजेल. ठीक आहे, माझं एकच टार्गेट आहे, सगळ्या मुलांना म्हणजे सगळ्या मुलांना झिरो पासून हिरो बनवायचं मला. ठीक आहे, सो आधी इन्स्ट्रक्शन क्लिअर केलं रे बाबा. ठीक आहे, चल सो नाव वी स्टार्ट द फर्स्ट कोड. काय करायचं बघा बरं, आपल्याला एएलपी कोड लिहायचं. व्हॉट इज एएलपी कोड? असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. काय लिहायचं आपल्याला? फॉन्ट साईज थोडं छोटं करून घेतो. ठीक आहे, सो वी हॅव टू राईट द असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम, एएलपी. जो लँग्वेज आपला मायक्रो प्रोसेसर 8085 साठी बनलेला असतो, त्या लँग्वेजला आपण म्हणतो एएलपी लँग्वेज. आणि काय करायचंय, असं प्रोग्राम लिहायचं जो 2 नंबर ऍड करेन. ऍड 2 हेक्साडेसिमल नंबर. आर मायक्रो प्रोसेसर 8085. आपला जो 8085 मायक्रो प्रोसेसर ना, त्याला फक्त एकच कळतं, हेक्साडेसिमल. काय कळतो? हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल मध्ये आपण त्याला इनपुट देतो आणि त्याच्या आतमधले ऑपरेशन परफॉर्म होतात बायनरी मध्ये. ठीक आहे, आणि आपल्याला आउटपुट सुद्धा, इनपुट आपण हेक्साडेसिमल मध्ये देतो आणि आउटपुट पण आपल्याला कशामध्ये भेटतो? हेक्साडेसिमल मध्येच भेटतो. ठीक आहे, पण आतमधला प्रोसेसिंग हा होतो बायनरी मध्ये. हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, सो 2 हेक्साडेसिमल, ते नंबर पण दिलेत 12H and 7AH. सो 12H आणि 7AH यांचं आपल्याला ऍडिशन करायचंय आणि यांचा काहीतरी रिझल्ट येणार ना, त्या रिझल्टला आपल्याला या लोकेशनला स्टोअर करायचं आहे. ठीक आहे, सो मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो की बेसिकली ऍडिशन कसं होणार. ऍडिशन 2 नंबरचं करायचं. सगळ्यात पहिला नंबर कोणता आहे? 12H. सो 12H हा H म्हणजे काय इंडिकेट करतो? हेक्साडेसिमल नंबर. ठीक आहे, आणि 7AH हा H काय इंडिकेट करतो? हेक्साडेसिमल नंबर. मला सांगा बरं, असं इनपुट आपण दिलं, मग मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये काम कसं होणार? आता हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं नसतो. नो नीड टू राईट ऑल दिस थिंग्स इन द एक्झाम, पण तुम्हाला अंडरस्टँडिंग, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय. सो दिस ऑल थिंग्स आर कन्वर्टेड इनटू बायनरी. मला सांगा, हे शॉर्टकट असतो, एक शॉर्टकट असतो, मला वाटतं सगळ्यांना माहित असेल तो शॉर्टकट 1248. मला सांगा बरं, आता हे 8 बिट नंबर, 8 बिट सॉरी हे 4 बिट, 4 बिट, हे 4 बिट आणि हे 4 बिट, टोटल आपला नंबर किती आहे? 8 बिट नंबर. सो दीज बोथ आर द 8 बिट नंबर्स. ठीक आहे, हा 8 बिट, हा 8 बिट, पण हे 4 बिट, 4 बिट. सो 1 ला पण कसं लिहितो मला सांगा. याच्यामध्ये 1 लिहिण्यासाठी काय करायचं बायनरी मध्ये? हा एक शॉर्टकट आहे बरं का, हा एक पॅटर्न आहे. सो 1 च्या खाली फक्त 1 करा आणि बाकी ठिकाणी 0 करा. दिस इज कॉल्ड एज 4 बिट बायनरी ऑफ 1. दिस इज कॉल्ड एज 4 बिट बायनरी ऑफ 1. सो 1 ला कसं लिहिणार? 0 0 0 1. चलो आता 2 साठी काय करावं लागेल मला सांगा बरं. 2 साठी मी काय करू? 2 तुम्हाला दिसतोय का? येस, 2 मला दिसतोय. सो 2 च्या खाली फक्त 1 ऍड करा आणि बाकी सगळ्या ठिकाणी 0 ऍड करा. सो 2 ला आपण कसं लिहू शकतो? 0 0 1 0. कसं लिहू शकतो? 0 0 1 0. सो दिस इज बायनरी ऑफ 2. आता मला सांगा, 7 तुम्हाला दिसतोय का? 7 दिसतोय का? नाही दिसतोय. मग काय करा? कोणते कोणते नंबर्स ऍड केले की 7 दिसतोय? 4 5 6 7. येस, मग हा झाला 4 बिट बायनरी ऑफ 7. सो कसं लिहिणार? 0 1 1 1. चलो मला सांगा बरं, मग ए म्हणजे काय असतो रे बायनरी मध्ये? हेक्साडेसिमल. तुम्ही 11वी मध्ये शिकत ना. ए म्हणजे 10 असतो, बी म्हणजे 11 असतो, सी म्हणजे 12 असतो. ठीक आहे, डी म्हणजे 13, ई म्हणजे 14 आणि एफ म्हणजे 15. असे आपल्याकडे नंबर असतात. सो मला सांगा, ए म्हणजे कोण झाला? ए म्हणजे 10. आता 10 तुम्हाला दिसतोय का? तर नाही दिसणार. सो आपण कोणते 2 नंबर्सला ऍड केले की 10 भेटेल? 8 + 2. सो बाकी ठिकाणी 0. सो 10 ला आपण कसं लिहू शकतो? 1 0 1 0 1 0 1 0. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना कसं कन्वर्ट करायचं. आता हे सगळं कन्व्हर्जन कोण करतो? आपला मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये हे सगळं कन्व्हर्जन असं होतं. ठीक आहे, आता यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं? ऍडिशन करायचं. काय करायचं? ऍडिशन करायचं. सो बायनरी ऍडिशन सगळ्यांना माहिती ना? बायनरी ऍडिशन माहिती ना सगळ्यांना? 0 + 0 1 असतो, 1 + 1 0 + 1 1 1 + 0 1. पण 1 + 1 आला तर सम 0 असतो आणि कॅरी 1 असतो, आणि 1 + 1 + 1 आला तर सम पण 0 असतो आणि कॅरी पण 1 असतो. सॉरी, सम 1 आणि कॅरी 1 असतो. ठीक आहे, सो मला सांगा, 0 + 0 0, 1 + 1 काय असतो? 0 आणि कॅरी म्हणजे लेफ्टला बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्यायचं. 1 + 1 सम, 1 + 1 इथं 0 लिहायचं, पण बाजूला जो असेल त्याच्या डोक्यावरती 1 टाकून. आता मला सांगा, 1 + 0 + 0 हा असेल 1. सो हे काय असेल? 1. 0 + 1. 1 + 1 काय असेल सांगा बरं? 0 आणि बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्या. 1 + 1 सम विल बी 0, बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्या. 1 + 1 सम विल बी 0, बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्या. 1 + 0 + 0 इज 1. आता तुम्ही याला डिकोड करा बरं. डिकोड करा. परत कसं डिकोड करणार? 1 2 4 8. आता 1 2 4 8 1 0 0 1 0 0 0 म्हणजे हे काय झालं? सो व्हॉट यू वी गेट? दिस इज नथिंग बट 8
समजलं ना? हे काय झालं, अरे बघा ना 1 कुठे आहे, 8च्या खाली आहे फक्त, सो दिस इज 8 आणि बाकी सगळी ठिकाणी 0 आहेत. आता मला हे सांगा काय झालं, 1 1 0 0, सो 8 + 4, 8 + 4 12. आता मी तुम्हाला सांगितलं 12 ला कसं लिहितो, 10 म्हणजे ए, 11 म्हणजे बी, 12 म्हणजे सी, सो हे काय झालं सी. सो आपला आन्सर काय असेल, यांचा आन्सर काय असेल, सो यांचा आन्सर असेल, यांचा आन्सर असेल, यांचा आन्सर असेल म्हणजे हे ऍडिशन केल्यानंतर आपला आन्सर असेल 8CH. काय असेल 8CH. ठीक आहे, समजलं का? चलो आता मेन पॉईंटवर येऊ. आता मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये सगळं काम असं होतं, पण हे तुम्हाला एक्झामला लिहायचं नसतं. नाही, तुम्हाला एक्झामला नाही लिहायचं. ठीक आहे, सो मला सांगा आपल्याला ऍडिशन करायचं. ठीक आहे, ऍडिशन करण्यासाठी आपण एक इन्स्ट्रक्शन वापरतो, त्या इन्स्ट्रक्शनला ऍड म्हणतो. काय म्हणतो आपण? ऍड. ठीक आहे, आता रूल काय माहिती का, आपला एक ऑपरंट कंपल्सरी अक्युमुलेटर मध्ये असला पाहिजे आणि एक ऑपरंट तुम्ही कोणत्याही एका रजिस्टरमध्ये ठेवा. कोणत्याही रजिस्टर, तुम्हाला जो रजिस्टर चांगला वाटतोय तुम्ही त्या रजिस्टरमध्ये ठेवा. जसं की मला रजिस्टर बी मध्ये ठेवायचं, सो काय करा, मी कोणतं इन्स्ट्रक्शन फायर करणार, ऍड बी. कोणतं इन्स्ट्रक्शन फायर करा, ऍड बी. म्हणजे एकाला तुम्ही अक्युमुलेटर मध्ये ठेवा आणि एकाला तुम्ही रजिस्टर बी मध्ये ठेवा. आता ऍड बी इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय असतो, अक्युमुलेटरचं कंटेंट. अक्युमुलेटरचा कंटेंट तुम्ही माझा पार्ट 1 व्हिडिओ बघितला असेल ना, थिअरी ऑफ 8085, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल अक्युमुलेटर म्हणजे काय, अक्युमुलेटर म्हणजे काय, जनरल पर्पज रजिस्टर म्हणजे काय, हे तर क्लिअर आहे ना सगळ्यांना? क्लिअर आहे ना? ते पण क्लिअर असेल तर पार्ट 1 व्हिडिओ बघा. पार्ट 1 व्हिडिओ क्लिअर झाला तर इन्स्ट्रक्शन क्लिअर करा, मग तुम्ही इकडे या. ठीक आहे, कारण हे लिंक असतो रे, सगळं लिंक असतो. चॅप्टर 1 क्लिअर असेल तर तुम्हाला चॅप्टर 2 समजेल. ठीक आहे, आणि मग तुम्हाला प्रोग्रामिंग समजेल. ठीक आहे, चलो जर क्लिअर असेल ना, टेन्शन न घेऊ, तुमच्याकडे 3 दिवसाचा टाइम आहे मागेचा. आधी चॅप्टर 1 कम्प्लीट करा, इन्स्ट्रक्शन सेंड कम्प्लीट करा, मग एक तुम्ही इकडे या, तुम्हाला सगळं समजेल. ठीक आहे, चलो सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍड बी. ऍड बी म्हणजे काय असतो, अक्युमुलेटर प्लस रजिस्टर बी. ठीक आहे, ज्या लोकांना हे सगळं माहित असेल त्यांनी हे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा, तर पुढे समजणार नाही. ठीक आहे, सो मला माझं काय म्हणणं आहे की अक्युमुलेटर मध्ये पहिलं ऑपरेंट असलं पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं म्हणजे इन जनरल सगळ्यांचं म्हणणं असंच असतं की पहिला ऑपरेंट जो असतो ना, फर्स्ट ऑपरेंट शुड बी स्टोर्ड इन द अक्युमुलेटर अँड द सेकंड ऑपरेंट शुड बी स्टोर्ड इन द रजिस्टर बी, दॅट इज 7AH. आता यांचं ऑपरेशन होणार आणि याचा रिझल्ट काय येणार, 8C. हे ऍडिशन झाल्यानंतर आन्सर स्टोर होतो अक्युमुलेटर मध्येच. येस, अक्युमुलेटर मध्ये पण कोण होता, 12H. येस, मग हे ऑपरेशन झाल्यानंतर तो 12H इरेज होणार आणि स्टोर होणार 8CH. सो दिस इज द मिनिंग ऑफ ऍड. दिस इज द मिनिंग ऑफ ऍड. आणि तुमचं ऍडिशन असं होतो, तुमचं ऍडिशन असतो. मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये कसं असतो ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, चलो आता पेपरमध्ये कसं लिहिणार मग तुम्ही, असं क्वेश्चन येणार नाही, पण समजा पेपरला आलं तर तुम्ही कसं लिहिणार बाबा, पण तुम्हाला काही लेबल द्यावा लागतो, बरोबर. सो तुम्हाला म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी असतात. आता बोर्डच्या पेपरमध्ये काय काय लिहायचं, 3च गोष्ट, लेबल, ठीक आहे, निमॉनिक्स, ठीक आहे, लेबल, निमॉनिक्स आणि कमेंट्स. ठीक आहे, बस तुम्हाला बोर्डच्या पेपरला एवढंच लिहायचं असतं. नो नीड टू राईट द मेमरी ऍड्रेस, नो नीड टू राईट द हेक्स कोड, ते सगळं प्रॅक्टिकल असतं. पण बोर्डच्या पेपरला 5 मार्क्सला तुम्हाला फक्त हे 3 गोष्टी लिहायला लागतात. ठीक आहे, लेबलमध्ये सगळ्यात आधी लेबल येतो स्टार्ट. सगळ्यात आधी काय येतो, स्टार्ट. ठीक आहे, सो सगळ्यात आधी आपण स्टार्ट लिहितो. मग त्याच्यानंतर मला सांगा आपण काय काय करू शकतो, मला सांगा. मी आपलं प्लॅन काय, 12 ला कुठे घेऊन जायचं आहे, अक्युमुलेटर मध्ये. डेटाला कुठे घेऊन जायचं, रजिस्टर मध्ये. सो त्यांचं ऍडिशन होणार बाय द इन्स्ट्रक्शन ऍड बी. ठीक आहे, चलो सो आपल्याकडे एक डायरेक्ट इन्स्ट्रक्शन आहे. एखाद्या डेटाला रजिस्टर मध्ये लोड करण्यासाठी वी हॅव डायरेक्ट इन्स्ट्रक्शन, MVI. आठवलं का इन्स्ट्रक्शन? येस, इन्स्ट्रक्शन चॅप्टर क्लिअर असेल तर तुम्हाला आठवेल. सो डेटाला आपण रजिस्टर मध्ये डायरेक्ट लोड करू शकतो बाय युझिंग MVI. सो पहिलं इन्स्ट्रक्शन माझं काय असेल, मी अक्युमुलेटर मध्ये डेटा लोड करतो. सो दुसरा कलर वापरू का, थांबा. ठीक आहे, पहिलं इन्स्ट्रक्शन काय असेल, MVI, मूव्ह इमिडिएट. आता अक्युमुलेटर मध्ये कुणाला मूव्ह करायचंय, अक्युमुलेटर मध्ये मूव्ह करायचंय 12H. सो हे इन्स्ट्रक्शन फायर झाल्यानंतर हा व्हॅल्यू तुमच्या अक्युमुलेटर मध्ये येणार आणि अक्युमुलेटरचा व्हॅल्यू काय बनणार, 12H. अक्युमुलेटरचा व्हॅल्यू काय झाला, 12H. आता कमेंट मध्ये असं नाही लिहायचं, कमेंट मध्ये तुम्हाला हा इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करावं लागेल. हाऊ विल यू एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन, असं, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू मूव्ह this instruction is move immediate and this instruction is used to move the data 12H into the content of accumulator. असं तुम्हाला कमेंट एक्सप्लेन करून द्यायचं असतं. परत एकदा सांगू का, लिहून घ्या वाटलं सर. This instruction is used to move immediate the data 12H to the content of accumulator. असं तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, चलो अक्युमुलेटर मध्ये पहिला डेटा लोड झाला. आता दुसरा डेटा कुठं लोड होणार सांगा मला. दुसरा डेटा कोणताही रजिस्टर घ्या. सो अगेन आय एम गोइंग टू यूज MVI. कोणता रजिस्टर घ्यायचा, B घ्या, C घ्या, D घ्या, E घ्या, कोणताही रजिस्टर घ्या. ठीक आहे, पण जनरल पर्पज रजिस्टर. आय होप सो यू नो व्हॉट इज जनरल पर्पज रजिस्टर, राईट. सो पार्ट 1 व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले पहिल्या चॅप्टरच्या. सो MVI, B मध्ये कोणता डेटा घेऊ, 7AH. काय घेऊ, 7AH. ठीक आहे, सो आता मला सांगा B चा डेटा काय, B मध्ये काय येणार, 7AH. हा डेटा B मध्ये लोड होणार. ठीक आहे, सेम हा डेटा B मध्ये जाणार. ठीक आहे,
चलो सो झालं. आता ऍड बी करा. सो आता काय करणार, ऍड बी इन्स्ट्रक्शन फायर करा. ऍड बीचा अर्थ काय असतो रे, ए इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे अक्युम्युलेटरचा डेटा आणि अक्युम्युलेटरचा डेटा आणि रजिस्टर बीचा डेटा यांच्यामध्ये ऍडिशन होणार, यांचा जो काही रिझल्ट आहे ते परत अक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होणार. सो ऍड बी केल्यानंतर अक्युम्युलेटर मध्ये काय स्टोअर होणार, यांचं रिझल्ट 8CH. सो यांचं रिझल्ट 8CH हेक्साडेसिमल मध्येच आपला आन्सर येणार. ठीक आहे. चलो सो वी गॉट द आन्सर. पण त्यांनी काय सांगितले, स्टोअर द सम टू द मेमरी लोकेशन C000H, म्हणजे आपल्याला त्या लोकेशनला अक्युम्युलेटर मधलं व्हॅल्यू स्टोअर करायचं. मला सांगा आपला आन्सर कोणाकडे आता, आपला आन्सर ए कडे का बी कडे, आपला आन्सर अक्युम्युलेटर मध्ये असणार ना. सो यांचं ऍडिशन होणार आणि यांचा जो काही रिझल्ट असेल तो परत अक्युम्युलेटर मध्ये राईट होतो ना, होणार. आणि आपलं पहिलं ऑपरेंडचं काय झालं रे, तो इरेज होऊन जाणार आणि आपला रिझल्ट त्याच्यामध्ये स्टोअर होणार. सो आर आन्सर इज विथ अक्युम्युलेटर. सो आपल्याला अक्युम्युलेटरचा डेटा या लोकेशनला प्रिंट करायचा आहे. सो आपल्याकडे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन, आता डायरेक्ट इन्स्ट्रक्शन वापरतो मी STA. ठीक आहे. स्टोअर द कंटेंट ऑफ अक्युम्युलेटर. हे इन्स्ट्रक्शन काय करतो, स्टोअर द कंटेंट, म्हणजे अक्युम्युलेटर मध्ये जो काही डेटा असेल तो या लोकेशनला घेऊन जाणार. सो याच्या पुढे तुम्हाला लोकेशन लिहावं लागेल C000H. So what is this instruction? Store the content of accumulator to the memory location C000H. So C000H मध्ये आपला अक्युम्युलेटरचा डेटा म्हणजे 8CH हा लोड होणार. बस आपल्याला तेवढंच करायचं होतं. आपला कोड झाला. सो विल स्टॉप. बस झालं. हॉल्ट म्हणजे स्टॉप द कोड, स्टॉप द मायक्रोप्रोसेसर. मी शॉर्ट मध्ये लिहितो MPU. म्हणजे काय, मायक्रो प्रोसेसिंग युनिट म्हणजे MPU. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे. आणि लास्टला लेबल काय लावणार तुम्ही, स्टॉप. लास्टला लेबल लावणार स्टॉप. ठीक आहे. बस असं तुम्हाला करायचं. म्हणजे तुम्हाला सगळं सांगितलं मी, हा कोड एक्झॅक्टली रन करतो. बस एवढंच. पण असं क्वेश्चन विचारणार नाही, कारण हा खूप बेसिक क्वेश्चन आहे. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना कसं आहे बेसिक क्वेश्चन? ठीक आहे. हा पूर्ण PDF मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन जाऊयात का? ठीक आहे. हा आता काय करायचं बघा, राईट ALP टू, म्हणजे ऍडिशनच करायचंय, म्हणजे इथं पण आपल्याला ऍडिशन करायचं, पण क्वेश्चन थोडा चेंज झाला. ठीक आहे. राईट द ALP टू ऍड. बघा इथं पण आपल्याला ऍडिशनच करायचंय, पण इथं कंडिशन काय माहिती का, आपला पहिला नंबर जो आहे ना, तो या लोकेशनला स्टोर आहे. आर फर्स्ट नंबर इज स्टोर्ड ऍट दिस लोकेशन, आर सेकंड नंबर इज स्टोर्ड ऍट दिस लोकेशन. आता इथं काहीतरी नंबर आहे, जसं की C000H या मेमरी लोकेशन मध्ये एक नंबर आहे, काहीतरी घ्या ना, 0 to H रॅन्डमली घेतो बरं का, तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. एक्झाम मध्ये हे सगळं लिहायचं नसतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून मी सगळं घेतो. मेमरी लोकेशन C000H विथ द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन D000H, म्हणजे D000H मध्ये एक दुसरा नंबर आहे, काय घेऊ, 03 घ्या रे बाबांनो, 03 घ्या. स्टोर द 8-bit रिझल्ट. आता दिस इज अ 8-bit नंबर, दिस इज अ 8-bit नंबर, दोन्ही नंबर 8-bit, 4-bit 8-bit नंबर. सो या 8-bit नंबरचं ऍडिशन करून त्याचा रिझल्टला स्टोअर करायचे E000H. मला सांगा बरं, याचं ऍडिशन केलं काय येणार, ऑफकोर्स 05H. आता बायनरी मध्ये कसं करायचं माहिती ना तुम्हाला, आताच सांगितलं. बायनरी मध्ये कसं करतो, हे असं करतो. बायनरी मध्ये आपला मायक्रोप्रोसेसर चार्टमध्ये काम असं होतं, पण आता सध्या तुम्हाला ते सगळं लिहायची गरज नाहीये, आपल्याला एवढंच काम करायचं. ठीक आहे. मुद्दा एवढंच आहे. ठीक आहे. चलो सो स्टार्ट करू का एक्सप्लेनेशन कोडचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करू का? सो आपण काय लिहिणार, लेबल स्टार्ट निमॉनिक्स अँड कमेंट्स प्रत्येक इन्स्ट्रक्शनला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं. प्रत्येक इन्स्ट्रक्शनला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं, नाहीतर एक्झामिनर मार्क्स कट करतो. अच्छा, याच्यामध्ये आपलं एक गोष्ट मिस झाला बरं का, याच्यामध्ये आपण काहीतरी मिस केलं, लेंथ ऑफ द प्रोग्राम. ठीक आहे. ऑल्सो वी हॅव टू राईट लेंथ ऑफ प्रोग्राम. ठीक आहे. लेंथ ऑफ प्रोग्राम कंपल्सरी नसतो, पण लिहिलं तर बेटर राहील. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन शिकवलं. फक्त इन्स्ट्रक्शन असेल तर 1 बाईट, इन्स्ट्रक्शन प्लस डेटा असेल तर 2 बाईट, इन्स्ट्रक्शन प्लस ऍड्रेस असेल तर 3 बाईट. मला सांगा हे किती बाईट असेल, बाईट्स काउंट करू आपण. फक्त हे इन्स्ट्रक्शन प्लस डेटा, सो इट विल टेक 2 बाईट. इन्स्ट्रक्शन प्लस डेटा 2 बाईट, ओनली इन्स्ट्रक्शन 1 बाईट, इन्स्ट्रक्शन प्लस ऍड्रेस 3 बाईट अँड ओनली इन्स्ट्रक्शन 1 बाईट. सो किती झालं, 2 3 4 5 6 7 8 9. So what will be the length of the program? Yes, the length of the program will be 9 bytes. The length of the program will be 9 bytes. तुम्हाला असं लिहायचं पण असतं बरं का, हे आपलं लास्ट क्वेश्चन मध्ये राहिलं होतं. ठीक आहे. चलो सो 2 8-bit नंबर्स आपल्याला ऍड करायचे. ठीक आहे. चलो सो मी काय करू, निमॉनिक्स आता कोडिंग करायला स्टार्ट करू. ठीक आहे. चलो आपला रूल काय रे, लास्ट क्वेश्चन सारखा ऍडिशन करायचं आहे. ऍडिशन करण्यासाठी तुम्हीच मला सांगा, आपला पहिला ऑपरेंड
अॅक्युम्युलेटर मध्ये असला पाहिजे, म्हणजे पहिला नंबर अॅक्युम्युलेटर मध्ये असला पाहिजे आणि दुसरा नंबर कोणत्याही एका रजिस्टर मध्ये असला पाहिजे. सो माझा पहिला नंबर काय, या लोकेशन मध्ये असणारा डेटा. आता तो कोण पण शकतो, दॅट कॅन बी एनी डेटा. या लोकेशनला असणारा डेटा माझा पहिला ऑपरेंड आहे. सो मला त्या म्हणजे त्या डेटाला अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन यायचं. सो काय करणार, आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे. अरे इथं लेबल आला पाहिजे बरं का, लेबल. ठीक आहे, स्टार्ट इथं आला पाहिजे. ठीक आहे, चलो. सो मला हा डेटा माझ्या अॅक्युम्युलेटर मध्ये आणण्यासाठी मी सगळ्यात आधी काय करणार ना, नेहमी लक्षात ठेवा, हा इन्स्ट्रक्शन मॅक्झिमम कोडचा पहिला स्टेप असतो. आता या ऍड्रेसला तुम्ही HL रजिस्टर पेअर मध्ये लोड करा. या ऍड्रेसला काय करा, HL रजिस्टर पेअर मध्ये लोड करा. सो काय करा, LXI आता H म्हणजे कॉमन सेन्स, HL LXI लोड रजिस्टर पेअर इमिडिएट. LXI म्हणजे काय असतो, लोड रजिस्टर पेअर इमिडिएट HL टू द मेमरी लोकेशन C000H. C000H असं आपल्याकडे इन्स्ट्रक्शन आहे ना HL ला लोड करण्यासाठी. ठीक आहे, सो मला सांगा आता HL मध्ये हा ऍड्रेस गेला तर हा डेटा किंवा हा लोकेशन बनतो M. हा लोकेशन काय बनेल, M. सो मला सांगा आता एमचं व्हॅल्यू काय झालं, एमचं व्हॅल्यू 02. सो हा इन्स्ट्रक्शन फायर केल्याने हा ऍड्रेस HL मध्ये येतो आणि हा ऍड्रेस HL मध्ये आल्यामुळं त्या लोकेशनला जो कोणता डेटा असेल तो बनेल M. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M, 02H. 02H. आता एमचं व्हॅल्यू बरं का, एमचं व्हॅल्यू 02 आहे, पण मी तुम्हाला सांगितलं ना याला अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन जायचंय. याला अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे, मूव्ह इन्स्ट्रक्शन. येस, सो वी विल यूज द इन्स्ट्रक्शन मूव्ह. आता कुठून कुठं, सो आपल्याला एम पासून ए. सो मी असं लिहिणार A, M. सो एमचा डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये मूव्ह होणार. ठीक आहे, सो एमचा डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये मूव्ह होणार. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ अॅक्युम्युलेटर, अॅक्युम्युलेटरचं व्हॅल्यू पण असेल 02H. समजलं, चलो. आपलं पहिलं काम झालं ना, माझा पहिला ऑपरंड अॅक्युम्युलेटर मध्ये आला. आता तुम्हीच सांगा रे दुसरं काम काय होतं आपला दुसरा. हा, आता इथं या लोकेशनला जो कोणता डेटा असेल, आता मी इथं 2 लिहितोय, पण ऍक्च्युली इट कॅन बी एनी नंबर. आपण हा एक्झाम्पल रँडमली घेतोय, पण वी आर डुईंग द कोड इन जनरल. हा कोड इन जनरल असेल सगळ्या नंबरसाठी. मला सांगा, आता मला या लोकेशनला जायचंय, या लोकेशनला. आता मी या लोकेशनला कसं जाणार, आता मला सांगा इन्क्रिमेंट करून जाणार का, HL ला इन्क्रिमेंट केलं तर काय भेटणार, C001. पण D कुठेतरी वेगळंच लांब आहे. मग मी काय करतो, परत या स्टेपला रिपीट करतो. परत मी HL ला लोड करतो, LXI H. HL ला कुठं लोड करतो, D000H. आता त्यांनी जर सांगितलं असतं ना तुमचा नंबर C001 ला आहे, म्हणजे याचं नेक्स्ट लोकेशन, म्हणजे तुम्ही HL ला इन्क्रिमेंट केलं असता. HL ला इन्क्रिमेंट करण्यासाठी तुमच्याकडे कोणता इन्स्ट्रक्शन होता, INXH. पण आता तुम्ही INXH नाही वापरू शकत, कारण तुम्हाला या लोकेशनला जायचं आहे, हा कुठेतरी लांब आहे. सो मी काय केलं, LXI H D000H. सो आता मला सांगा, हा जो डेटा असेल, आता हा बनेल आपला एमचा व्हॅल्यू. कोणाचा व्हॅल्यू बनेल, येस, एमचा व्हॅल्यू. सो मला आता सांगा, आता एमचा व्हॅल्यू या स्टेपला एमचा व्हॅल्यू कोण असेल, 03. म्हणजे D000 वरती, D000च्या आतमध्ये जो डेटा असेल आता या स्टेपला तो बनेल आपला एम. ठीक आहे, आता आपला रूल, आपला कन्सेप्ट काय, सेकंड ऑपरेंडला आपल्याला कुठे घेऊन जायचंय, सेकंड ऑपरेंडला आपल्याला घेऊन जायचंय एखाद्या रजिस्टर मध्ये. सो कोणत्या रजिस्टरमध्ये घेऊन जाऊ, ए तर नाही, ए मध्ये तर आपला पहिला ऑपरेंड आहे, मग बी वापरतो, बी रजिस्टर बी. सी वापरलं तरी चालेल, B, M. म्हणजे बी मध्ये जो डेटा असेल, बी मध्ये, सॉरी एम मध्ये आता जो डेटा असेल, एम मध्ये जो डेटा असेल तो डेटा जाणार बी मध्ये. सो सांगा बीचा व्हॅल्यू काय होणार, बीचा व्हॅल्यू बनणार 03. ठीक आहे, येस. आता अॅक्युम्युलेटर मध्ये पहिला ऑपरेंड आला, बी मध्ये दुसरा ऑपरेंड आला. नाव यू कॅन यूज द add B. Now you all know what is the meaning of add B. A is equal to A plus B. So accumulator मध्ये तुमचा आन्सर असेल that is 05H. ग्रेट. चलो, सो नाव रिझल्टला कुठं स्टोअर करायचं बाबा, हे वेगळंच कुठेतरी बाबा, रिझल्टला वेगळंच कुठेतरी स्टोअर करायचं. सो अॅक्युम्युलेटर मध्ये आपला आन्सर आहे ना. सो अॅक्युम्युलेटरचा कंटेंट तुम्ही डायरेक्टली या लोकेशनला स्टोअर करू शकता बाय युझिंग अ डायरेक्ट इन्स्ट्रक्शन कॉल्ड ॲज STA. लोकेशन काय, E000H. सो अॅक्युम्युलेटरचा व्हॅल्यू त्या लोकेशनला स्टोअर होणार. अँड देन यू कॅन स्टॉप. याला आपण स्टॉप लेवल लावू. ठीक आहे, आज खूप बेसिक आहे, आज लेवल 1 आहे ना, तर आपण कोणतेही जम्प इन्स्ट्रक्शन डिस्कस नाही करणार. आज लेवल 1 आहे ना, सो वी आर नॉट गोइंग टू डिस्कस एनी ऑफ द जम्प इन्स्ट्रक्शन. पण पुढच्या व्हिडिओजमध्ये, पुढच्या लेवल पुढे जसं लेवल वाढेल तसं आपण एका लूप मध्ये जम्प करत राहू, जम्प इन्स्ट्रक्शन येईल. ठीक आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये जम्प इन्स्ट्रक्शन नाहीये. ठीक आहे, मॅक्झिमम मुलांना हा सगळं क्लिअर असेल, तुमचे बोर्डचे प्रॅक्टिकल्स वगैरे झाले तर क्लिअर असेल. पण तरी मला त्या मुलांना हेल्प करायचंय ज्यांना ALP काहीच माहित नाही. ALP तुम्ही पण टेन्शन नका घेऊ, मी आहे ना तुमच्यासोबत. ठीक आहे, आता परवा एक्झाम आहे, 3 दिवसांनी एक्झाम आहे, तरी आपलं सगळं ALP होऊन जाईल. ठीक आहे, चलो.
हा कोड क्लिअर आहे का? ठीक आहे. नाव वी गो टू द नेक्स्ट कोड. आता आपण वन्स कॉम्प्लिमेंट करूयात. आता काय करू? वन्स कॉम्प्लिमेंट करू. ठीक आहे, वन्स कॉम्प्लिमेंट आपण करू. ठीक आहे, चलो चलो आता थोडं लेवल अप, आता थोडं लेवल वाढवतोय आपण. लेवल 1 मध्येच सब लेवल वाढवतोय. ठीक आहे, चलो आपण कोड करताना काय काय लिहितो? लेबल, एक मिनिट फक्त व्हिडिओ सगळं व्यवस्थित चालू आहे ना? ओके, सगळं चालू आहे. ठीक आहे. ऍक्च्युली स्टुडिओमध्ये कोण नाही आहे, फक्त मीच रेकॉर्ड करतो, तर कॅमेराचं तिकडं कोण नसतं. ठीक आहे, तर परत काय गडबड नको व्हायला. निमॉनिक्स अँड कमेंट्स. ठीक आहे, हे 3 गोष्ट आपण प्रत्येक कोडला लिहितो. अरे लास्ट क्वेश्चन मध्ये काय तर राहिलं. येस, वी मिस समथिंग. लेंथ ऑफ द प्रोग्राम सांगा. ऍड्रेस आणि इन्स्ट्रक्शन असेल तर 3 बाईट, फक्त इन्स्ट्रक्शन असेल तर 1 बाईट. ऍड्रेस आणि इन्स्ट्रक्शन 3 बाईट, फक्त इन्स्ट्रक्शन 1. ऍड्रेस आला, डेटा आला तर 2 असतो. डेटा आता डेटा नाही येतच, हे ऍड्रेस आहे 3 आणि 1. So what will be the length of the program? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. So length of the program is 13 bytes. Length of the program is 13 bytes. ठीक आहे, चलो मला वाटतं हे राहू दे सध्या साईडला, पण तुम्हाला माहित पाहिजे, पण तुम्हाला एक्झामला काढता आला पाहिजे. ठीक आहे, चलो सांगा. सगळ्यात आधी स्टार्ट बरोबर. चलो आता काय करायचं? राईट ALP टू फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. एक काम करा, तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंटचं क्वेश्चन कधीच बोर्ड मध्ये विचारत नाही. बोर्ड मध्ये टूच कॉम्प्लिमेंटचं क्वेश्चन विचारतात. मी सांगतोय काय, आपण 0 पासून स्टार्ट केलं बरं का. आजच्या कोडिंग मध्ये 0 पासून स्टार्ट केलंय. एंडला ना तुम्ही बोर्डचं एक क्वेश्चन पण करणार आहे, टेन्शन नका घेऊ. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू. ठीक आहे, वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं आहे ऑफ 8 बिट नंबर. 8 बिट नंबर. ठीक आहे, 8 बिट नंबर म्हणजे काय? असं काहीतरी का ना 0 to H. आता याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं. ठीक आहे, 0 चं वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार बरं? सांगा बरं. आधी तुम्ही याला बायनरी मध्ये कन्वर्ट करा. बायनरी मध्ये काय असतो? 0 0 0 0. आता मला सांगा 2 ला कसं येणार? 1 2 4 8. 2 ला कसं येतो? 0 0 1 0 0 0 1 0. आता तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. व्हॉट विल बी द वन्स कॉम्प्लिमेंट? वन्स कॉम्प्लिमेंट काय असतो रे? वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे 0चं 1 करा आणि 1चं 0 करा. सो 1 1 1 1 1 1 0 1. याला तुम्ही डिकोड करा बरं. हा काय झाला? 1 1 1 1 म्हणजे 15 होतो. F 8 + 4 12. 12 + 1 13. 13 म्हणजे काय असतो? A म्हणजे 10, B म्हणजे 12, C म्हणजे 13. सो हा काय झाला? FCH. बरोबर ना? 1 2 4 8 1 1 0 1. ठीक आहे, 8 + 4 12. 12 + 1 13. ठीक आहे, 13 बरोबर. सो 13 साठी काय असतो? A म्हणजे 10, B म्हणजे 12, C म्हणजे 13. अरे 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 थांबा, अरे थांबा थांबा थांबा, थोडं गडबड होते बरं का. A म्हणजे 10, B म्हणजे 11, C म्हणजे 12. ठीक आहे, D म्हणजे 13. ठीक आहे, सो हे काय असणार? FDH. बरोबर. सो बरोबर ना? A 10, B 11, C 12, D 13. ठीक आहे, FDH. ठीक आहे, सो हा FDH काय झाला? वन्स कॉम्प्लिमेंट. आणि हा वन्स कॉम्प्लिमेंट आपल्याला कुठं स्टोअर करायचं आहे? म्हणजे 0 2 हा आपला नंबर आहे ना, ज्याचा 2's कॉम्प्लिमेंट काढायचं. 0 2 इथं असणार, 0 2 या लोकेशनला असणार. म्हणजे C000H मध्ये कोण असणार? कोणता तरी एक नंबर. जसं मी आता एक्झाम्पल घेतलं 0 2. त्याचा रिझल्ट म्हणजे त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढून त्याचं नेक्स्ट लोकेशन म्हणजे C001 म्हणजे इन्स्टंटली त्याच्या नेक्स्ट लोकेशनला म्हणजे FDH त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट. हे वन्स कॉम्प्लिमेंटला आपण इथं स्टोअर करणार. असं काहीतरी तुम्हाला कोड करायचं आहे. ठीक आहे, चलो. सो कोड कसं करणार समजलं का तुम्हाला? कोड काय करायचं आहे? ठीक आहे, सो मला या लोकेशनचा डेटाला अच्छा कोड करण्यासाठी हे वन्स कॉम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन सापडलं CMA म्हणजे काय? जसं ऍडिशन करण्यासाठी आपण ऍड इन्स्ट्रक्शन वापरतो. काय करतो? ऍडिशन करण्यासाठी आपण ऍड इन्स्ट्रक्शन वापरतो. तसं आपल्याला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी, वन्स कॉम्प्लिमेंट करण्यासाठी आपण वापरतो CMA म्हणजे काय असतो? कॉम्प्लिमेंट ऑफ अॅक्युम्युलेटर. CMA काय असतो? कॉम्प्लिमेंट ऑफ अॅक्युम्युलेटर. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन काय करतो? ऐका, अॅक्युम्युलेटरचं कंटेंट घेतो. कोणाचा कंटेंट घेतो? इट विल टेक द कंटेंट ऑफ अॅक्युम्युलेटर, त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट करणार आणि त्याला परत अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर करणार. येस, अॅक्युम्युलेटरचं कंटेंट घ्यायचं, त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आणि त्याला अॅक्युम्युलेटर मध्येच स्टोअर करायचं. यालाच आपण म्हणतो CMA. ठीक आहे, सो आपण काय करू ना, या डेटाला अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन जाऊ, त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट करू आणि अॅक्युम्युलेटरचा डेटा इथं घेऊन बस. चलो, सो सगळ्यात आधी काय करणार? आपल्याला त्या डेटाला अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन जायचं आहे. सो डायरेक्ट इन्स्ट्रक्शन आहे का? असं काही आहे, पण त्याला जास्त बाईट लागेल. ठीक आहे, आता तुम्ही LDA पण करू शकता, LDA C000H, पण त्याला जास्त बाईट लागेल. ठीक आहे, असं पण करू शकता LDA C000H म्हणजे या लोकेशन मध्ये जो काही डेटा असेल तो अॅक्युम्युलेटर मध्ये येणार. पण हा इन्स्ट्रक्शन
हा इन्स्ट्रक्शन फायर करायला तुम्हाला टोटल लागतं 3 बाईट्स. पण हे इन्स्ट्रक्शन वापरण्यापेक्षा हे इन्स्ट्रक्शन बरोबर आहे पण वापरण्यापेक्षा तुम्ही असं करू शकता LXI H. म्हणजे बघा तसं आणलं तरी चालेल पण आपण मॅक्झिमम कोड्समध्ये हाच इन्स्ट्रक्शन वापरतो LXI H C. ह्याला पण 3 बाईट लागतो. ST मला वाटतं तुम्ही हे केलं तरी जास्त बेटर राहील. ठीक आहे. येस STA केलं तर जास्त बेटर राहील पण याला जास्त बाईट्स लागतात. पण मी सध्या हा प्रिफर करतो. हे बघा कसंही कोड करा तुमचा आन्सर म्हणजे लॉजिक चुकलं नाही पाहिजे. LXI HC 000H मी असा कोड का करतोय कारण एमचं व्हॅल्यू 02 बनेल आणि मग एमला अक्युमुलेटर मध्ये घेऊन जातो MOV A, मी असं करतो का कारण असं या टाईपचं कोडिंग आपण जास्त करून प्रिफर करतो. पुढं आता क्वेश्चन असं आहे रे, तुम्हाला परत सांगतो हे तुम्हाला समजते की माहिती नाही मला. क्वेश्चन असा आहे की आपण दोन्ही वेजनी करू शकतो पण हा मेथड जास्त प्रिफरेबल आहे कारण आपण ज्यावेळेस पुढचे सगळे मोठे क्वेश्चन करणार ना आपण असंच कोडिंग करतो. काय करतो आपण असंच कोडिंग करतो. सो मी आता सध्या हेच राहतो. 1 बाईट एक्स्ट्रा जाईल पण जाऊ दे काय हरकत नाही. ठीक आहे. आता लेंथ ऑफ द प्रोग्राम कमी जास्त झाले तुमचं मार्क्स कमी जास्त होणार नाहीये. तुमचं कोडचं लॉजिक बरोबर आला पाहिजे फक्त तेवढंच आहे. ठीक आहे. सो अक्युमुलेटर एमचा डेटा ए मध्ये गेला. आपण काय करायचो आता मला सांगा. मी डायरेक्ट फायर करू शकतो CMA. येस मी डायरेक्ट येतं CMA फायर करतो कारण CMA काय करतो अक्युमुलेटरच्या कंटेंटवरती वन्स कॉम्प्लिमेंट काढतो आणि अक्युमुलेटरमध्येच त्याचा रिझल्ट स्टोअर करतो. सो माझा रिझल्ट काय असेल FDH. चलो पण मला रिझल्ट कुठं स्टोअर करायचं आहे इन्स्टंटली त्याचं नेक्स्ट मेमरी लोकेशनला. सो मी काय करतो INXH ठीक आहे. हा आता तुम्ही इथे इन्क्रीमेंट नाही तुम्ही जर लोड केलं ना डायरेक्ट LDA केला असता ना तर तुम्ही इथे इन्क्रीमेंट नाही केला असता परत. अरे तसं करा असं करा तुमचा ऍट द एंड लेंथ ऑफ द प्रोग्राम तोच आला असता. ठीक आहे. INXH HL ला इन्क्रीमेंट केल्यानंतर HL मध्ये कोण येणार C000 सध्या तरी होता. इन्क्रीमेंट केल्यानंतर कोण येणार C001H म्हणजे हा लोकेशन झाला M. तर त्या लोकेशनवरती मूव्ह करा. सो MOV अक्युमुलेटरचा डेटा M मध्ये मूव्ह करा. सो M, A अक्युमुलेटरचा डेटा M मध्ये जाणार म्हणजे अक्युमुलेटरचा डेटा या लोकेशनला जाणार. ठीक आहे. दॅट्स इट अँड स्टॉप द मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे. समजलं. कमेंट कसं लिहिणार दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू लोड द रजिस्टर पेअर इमिडिएट टू द मेमरी लोकेशन C000H सो द डेटा ऍट C000H बिकम्स द M. याचं कमेंट काय लिहिणार दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू मूव्ह द डेटा ऑफ M टू द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर. याचं कमेंट कसं लिहिणार CMA दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू फाइंड द वन्स कॉम्प्लिमेंट टू द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर अँड स्टोअर द रिझल्ट ऑफ वन्स कॉम्प्लिमेंट टू द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर. INXH this instruction is used to load the register pair HL by 1. Move M, A. This instruction is used to move the content of accumulator to the content of memory. Halt. This instruction is used to stop the microprocessor. ठीक आहे. समजलं का वन्स कॉम्प्लिमेंट कसं करायचं. ठीक आहे. आता वन्स कॉम्प्लिमेंट समजलं असेल तर तुम्हाला टूस कॉम्प्लिमेंट आरामात समजेल कारण फक्त अच्छा मला सांगा टूस कॉम्प्लिमेंट काय असतो रे. वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये जर तुम्ही 1 ऍड केलं तर तो बनतो टूस कॉम्प्लिमेंट. येस. आता वन्स कॉम्प्लिमेंट क्लिअर असेल तर तुम्हाला टूस कॉम्प्लिमेंट पण समजेल. वन्स कॉम्प्लिमेंट क्लिअर असेल तर तुम्हाला टूस कॉम्प्लिमेंट पण समजेल. तोच एक्झाम्पल घेतो मी. आता फॉर एक्झाम्पल 8 बिट नंबर स्टोर्ड आहे. परत 8 बिट नंबर स्टोर्ड ॲट दिस लोकेशन. तोच एक्झाम्पल घेतो तुम्हाला जास्त समजेल. 02 समजा आहे. सो 02 ला कसं येतो 00000010. आता मला सांगा बरं याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय असणार 11111101. आता वन्स कॉम्प्लिमेंटचं टूस कॉम्प्लिमेंट करण्यासाठी काय करायचं वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये 1 ऍड करायचं. वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये तुम्ही फक्त 1 ऍड करा तर तो बनतो टूस कॉम्प्लिमेंट. तर मला सांग काय बनणार 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1. सो दिस विल बी 1 1 1 1 1 1 1. सो आपल्याकडे बनतो F 1 + 1 सम विल बी 0. 8 + 4 बरोबर 8 + 4 12 12 + 2 12 + 2 14. 14 ला काय लिहितो आपण E म्हणजे 14 असतो. सो काय झालं सो हा झाला FEH. समजलं. हे काय झालं FEH. सो मला सांगा 02 चा टूस कॉम्प्लिमेंट काय असेल FEH. म्हणजे आता मुद्दा काय माहित का हे कम्प्युटर म्हणजे मायक्रोप्रोसेसरच्या आतमध्ये सगळं होतं पण मायक्रोप्रोसेसर आपण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय राईट ALP टू फाइंड टूस कॉम्प्लिमेंट ऑफ 8 बिट नंबर स्टोर्ड. येस आपला नंबर म्हणजे 02 कुठं स्टोअर केलंय C000H मध्ये आपला नंबर आहे. आपला नंबर आहे 02. म्हणजे आता 02 च्या ठिकाणी तुम्ही दुसरा कोणताही नंबर वापरू शकता बरं का. जस्ट एक एक्झाम्पल तुम्हाला पटवून देण्यासाठी मी सगळं करतोय. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे याचा 02 चा टूस कॉम्प्लिमेंट 02 चा टूस कॉम्प्लिमेंट जो काय येणार 02 चा टूस कॉम्प्लिमेंट जो काय येणार त्याला आपल्याला या लोकेशनला स्टोअर करायचं C001H.
C00 मला सांगा 02 चा 2's कॉम्प्लिमेंट काय येणार FEH ते तिथं स्टोर होणार. ठीक आहे, पण एक्झॅक्टली 2's कॉम्प्लिमेंट कसं येणार ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, चलो. तर आता हे काम आपल्या मायक्रो कडनं करून घ्यायचं आपल्याला. सो त्याच्यासाठी ALP कोड काय देणार? ALP कोड काय काय असलं पाहिजे? लेबल, निमॉनिक्स अँड कमेंट्स. ठीक आहे, चलो. सो लेबल मध्ये काय करायचं? स्टार्ट. ठीक आहे, चलो. निमॉनिक्स मध्ये सगळ्यात आधी आता तुम्हाला क्लिअर असेल, या डेटाला अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन जायचं. येस येस येस, सेम लाईक लास्ट क्वेश्चन. LXI, व्हेरी गुड व्हेरी गुड. आठवते? C000H. सो तो M बनेल. 02 काय बनेल तुमचा? M. म्हणजे HL मध्ये C000 येणार आणि हा लोकेशन बनेल M. आणि या लोकेशन मध्ये जो काही डेटा असेल तोच असेल आपला M चा व्हॅल्यू, तोच असेल आपला M चा व्हॅल्यू. मग M ला अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन जा. का बरं? का सर अॅक्युम्युलेटर्स का? कारण अरे CMA करायचं ना आपल्याला, आणि हा कॉम्प्लिमेंट वन्स कॉम्प्लिमेंट कुणावरती होतो? फक्त अॅक्युम्युलेटर वरती होतो. हा वन्स कॉम्प्लिमेंट कोणत्या रजिस्टर वरती होतो का? नाही नाही. सो तुम्हाला काय करावं लागेल? MOV A, M म्हणजे एमचा डेटा जो काय असेल तो अॅक्युम्युलेटर मध्ये जाणार. सो अॅक्युम्युलेटरचं व्हॅल्यू काय झालं? 02H. नाव यू डू द CMA. अच्छा, 2's कॉम्प्लिमेंट साठी डायरेक्टली इन्स्ट्रक्शन आहे का? नाही नाही नाही. 2's कॉम्प्लिमेंट साठी तुमच्याकडे डायरेक्ट कोणताही इन्स्ट्रक्शन नाहीये. तुम्ही काय करायचं? CMA करायचं. काय करायचं? CMA, कॉम्प्लिमेंट ऑफ अॅक्युम्युलेटर. म्हणजे तुम्हाला भेटणार वन्स कॉम्प्लिमेंट. म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट काय होतं? FDH होता ना वन्स कॉम्प्लिमेंट. आठवते लास्ट क्वेश्चन? अच्छा, आता CMA म्हणजे हा CMA मध्ये तुम्ही 1 ऍड करा. काय करा? 1 ऍड करा. आता 1 कसं ऍड करणार? 1 ऍड करण्यासाठी आपल्याकडे इन्स्ट्रक्शन आहे, अॅक्युम्युलेटर मध्ये 1 ऍड करा. म्हणजे ADI01H असं पण आपण करू शकतो. पण हे इन्स्ट्रक्शन लागतो 2 बाइट्स. दिस इन्स्ट्रक्शन विल टेक 2 बाइट्स. याच्यापेक्षा तुम्ही असंही करू शकता ना, INR A, इन्क्रीमेंट रजिस्टर A. आता इन्क्रीमेंट म्हणजे काय असतो? ऍड बाय 1च असतो ना. सो या इन्स्ट्रक्शनला 2 बाइट्स लागतात, पण या इन्स्ट्रक्शनला 1 बाइट लागेल, पण दोघांचा आउटपुट मला सेमच भेटेल. सो मी काय प्रिफर केलं पाहिजे? कमी बाइट. तो कोड प्रिफर केला पाहिजे जिथं माझं कमी बाइट कन्झ्युम होतो. सो ADI पण वापरू शकता, चुकीचं नाहीये. तुम्हाला मार्क्स तर भेटेल, पण प्रेफर ते करा जिथं कमी बाइट्स कन्झ्युम होतो. ठीक आहे, आता काही लोक म्हणतील सर ADI 01 केलं तर मार्क्स भेटेल, बरोबर असेल, काही प्रॉब्लेम नाही. पण INRA जास्त सुटेबल असेल किंवा जास्त बेटर असेल, कारण INRA याला फक्त 1 बाइट लागतो. आणि INR काय करतो? अॅक्युम्युलेटरला एकाने इन्क्रीज करतो ना, अॅक्युम्युलेटरच्या कंटेंटला. आता अॅक्युम्युलेटर मध्ये आपण ऑलरेडी CMA केले, म्हणजे तो काय झाला? तो ऑलरेडी वन्स कॉम्प्लिमेंट झाला ना. आता वन्स कॉम्प्लिमेंट तुम्ही 1 ऍड केला तर तो बनेल तुमचा 2's कॉम्प्लिमेंट. येस. सो INRA केला. सो अॅक्युम्युलेटर मध्ये आपण 1 ऍड करतो. सो अॅक्युम्युलेटर मध्ये आता काय असेल? FEH. 1 ऍड केलं ना, सो दॅट इज 2's कॉम्प्लिमेंट. येस. आणि 2's कॉम्प्लिमेंट तुम्हाला कुठं स्टोअर करायचं होतं? सो यू हॅव टू स्टोअर द रिझल्ट. वी हॅव टू स्टोअर द रिझल्ट ऍट C001H. सो ऑलरेडी माझ्या HL कडे C000 आहे. सो मी काय करतो? INX. काय करतो? INXH. HL ला इन्क्रीमेंट करतो. आता मला सांगा, HL ला इन्क्रीमेंट केलं तर काय होणार? C001. तर हा लोकेशन बनेल M. मी काय करतो? MOV M, A. का बरं A? कारण अॅक्युम्युलेटर मध्येच आपला 2's कॉम्प्लिमेंट आहे ना. ठीक आहे, अँड देन स्टॉप हॉल्ट. ठीक आहे, सो याला आपण स्टॉप लेबल असं म्हणतो. स्टॉप द मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे, सो याचं कमेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. समजलं का? आपल्या डेटाला, इथं जो डेटा होता त्याला आपण मेमरीला घेऊन येतोय. मेमरीचे डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन आलो, कारण CMA इज ओनली ऍप्लिकेबल टू द अॅक्युम्युलेटर. CMA केल्यानंतर वन्स कॉम्प्लिमेंट होतो. वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये 1 ऍड केलं की 2's कॉम्प्लिमेंट म्हणतो. 2's कॉम्प्लिमेंट झालं की आपण HL ला इन्क्रीमेंट करणार, तर आपण इथं येणार आणि इथं आपण त्या रिझल्टला स्टोअर करतो. स्टोअर म्हणजे मूव्ह करतो. सो अॅक्युम्युलेटरचा कंटेंट जो आपला 2's कॉम्प्लिमेंट आहे तो M मध्ये येणार, अँड तेवढंच आपल्याला करायचं होतं, अँड स्टॉप. ठीक आहे का? समजलं का? 8 बिट 2's कॉम्प्लिमेंट कसं करायचं? ठीक आहे. सो इन दिस वे यू हॅव टू परफॉर्म द 8 बिट कॉम्प्लिमेंट. 8 बिट नंबरचा 2's कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, याला आपण म्हणतो 2's कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, चलो. नाव फक्त आपण अजून 3 क्वेश्चन करतोय, आणि आता थोडं चेंज. आता थोडं 16 बिट नंबर सोबत ऍडिशन करू. काय करू? 16 बिट नंबर सोबत ऍडिशन करू. ठीक आहे, ओके. आता आपण एक काम करू. आता आपण काय करू? 16 बिट नंबर सोबत आपण आता ऍडिशन करायला स्टार्ट केलं पाहिजे. ठीक आहे, सो नाव वी विल स्टार्ट द ऍडिशन विथ 16 बिट. आता तुम्ही विचार करत असाल 16 बिट म्हणजे काय असतो? हे बघा, 02H 03H आपला आन्सर येणार 05H. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज 8 बिट नंबर्स. 2 8 बिट नंबर्स अँड द रिझल्ट इज ऑल्सो 8 बिट. पण
आता जर मी नंबर असं घेतलं 1122H, हे बघा 4 बिट, हे बघा 4 बिट म्हणजे 8 बिट ना. आता बघा 4 बिट 4 बिट 4 बिट 4 बिट, सो किती झालं 16 बिट. 3344H, तर हा काय झाला 16 बिट. असं नंबरचं पण ऍडिशन करू शकतो. सो या नंबरचं ऍडिशन करायचं, काय भेटेल तुम्हाला 6644. सो मला सांगा, दिस इज 16 बिट नंबर, 16 बिट नंबर, 16 बिट फर्स्ट नंबर, 16 बिट सेकंड नंबर, आणि याचा रिझल्ट जो असणार, याचा रिझल्ट पण कसा असणार 16 बिट रिझल्ट असणार. सो दोन 16 बिट नंबरचा जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला 16 बिट रिझल्ट भेटला पाहिजे. ठीक आहे, तर हा ऑपरेशन जो आहे 16 बिट नंबरचा ऍडिशन. ठीक आहे, हे आपण आता करणार आहे. आतापर्यंत आपण काय केलं, आतापर्यंत आपण 8 बिट केला, पण आता आपण काय करणार आहे, आता आपण करणार आहे 16 बिट. येस, नाव वी आर गोइंग टू परफॉर्म द 16 बिट नंबर ऍडिशन. ठीक आहे, ठीक आहे, 16 बिट नंबरचं ऍडिशन कसं करायचं. ठीक आहे, पण एक कंडिशन काय माहिती आहे का, याला मेमरीमध्ये कसं स्टोअर करतो ते आधी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे आपले मेमरी ब्लॉक्स आहेत. ठीक आहे, हे आपले मेमरी ब्लॉक्स आहेत. ठीक आहे, सो आपलं क्वेश्चन काय ते रीड करा बरं. आधी आपलं क्वेश्चन काय ते रीड करा. सो राईट अ ELP असेंबली लँग्वेज प्रोग्राम टू ऍड 16 बिट नंबर्स. एक्झाम्पल घ्या, हेच दोन नंबरला ऍड करायचे, असं अज्युम करून चाला. 2 मिनिटं रे, याला अज्युम करून चाला की हेच नंबर्सला ऍड करायचे. द फर्स्ट नंबर स्टोर्ड ऍट मेमरी लोकेशन C030 अँड C031. बघा C030 अँड C031. सो या दोन लोकेशनला आपला 16 बिट नंबर स्टोअर असणार आहे. आता मेमरी लोकेशन असतो ना 8085 चा मेमरी ब्लॉक, ऐका 8085 चा मेमरी ब्लॉक हा फक्त 8 बिट डेटा स्टोअर करतो. काय करतो, 8 बिट डेटा स्टोअर करतो. अच्छा, पण हा तर 16 बिट आहे, हा पण तरी स्टोअर करू शकतो. कसं स्टोअर करणार, पहिल्या लोकेशनला तुमचं लोअर बिट स्टोअर होणार. दिस 22 इज कॉल्ड ॲज अ लोअर बिट. सो मला सांगा, पहिल्या लोकेशनला 22H स्टोअर होणार आणि त्याचं नेक्स्ट लोकेशनला त्याचा हायर बिट स्टोअर होणार. सो 22 इज अ लोअर बिट अँड 11 इज द हायर बिट. सो नेक्स्ट लोकेशनला त्याचा हायर बिट स्टोअर होणार. समजलं, पहिला नंबर मेमरीमध्ये कसं दिसतो, आधी लोअर बिट नंतर हायर बिट. चलो, अँड सेकंड नंबर स्टोअर करण्यासाठी पण दोन लोकेशन लागेल, कारण ऑफकोर्स आर नंबर इज 16 बिट नंबर. सो कोणतं लोकेशन आहे, C032, हे घ्या C032H अँड C033 येस. सो C032H अँड C033H इथं आपलं सेकंड नंबर स्टोअर असेल. मला सांगा, सेकंड नंबर कोण घेतला आपण, पण सेकंड नंबरचं लोअर बिट आधी स्टोअर होणार. येस, सेकंड नंबरचं लोअर बिट आधी स्टोअर होणार, म्हणजे इथं स्टोअर होणार 44H आणि लोअर बिट कोण आहे, मग त्याच्या नेक्स्ट कन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होणार 33H. समजलं का, म्हणजे 16 बिट डेटा दिसतो असा, पण मेमरीमध्ये स्टोअर होतो असा. 8 बिट, पण पहिला 8 बिट लोअर बिट, नेक्स्ट 8 बिट 16 बिट, नेक्स्ट 8 बिट हायर बिट, पहिला लोअर बिट नंतर हायर बिट. ठीक आहे, चलो आता मला सांगा रिझल्ट काय येणार. ऑफकोर्स रिझल्ट पण 16 बिट्स येणार ना, मग रिझल्टला स्टोअर करण्यासाठी पण दोन लोकेशन लागेल. बघा त्यांनी सांगितलंय, स्टोअर द 16 बिट रिझल्ट ऍट द मेमरी लोकेशन दिस अँड दिस, म्हणजे याच्या नंतरच आहे. मी दुसरा कलर घेऊ का मेमरी रिझल्टसाठी पिंक कलर घेतो. ठीक आहे, C034 म्हणजे C034 हा आपला रिझल्ट असणार. ठीक आहे, C034 आणि C035. सो C034 आता आपला रिझल्ट असेल. मला सांगा, रिझल्ट कोण असेल यांचं ऍडिशन, हे असेल आपला लोअर बिट आणि हा असेल आपला हायर बिट. सो मेमरीमध्ये आधी कोण स्टोअर होतो, पहिल्या लोकेशनला, म्हणजे पहिला कोण स्टोअर होणार, लोअर बिट. सो 66 आधी स्टोअर होणार आणि त्याच्यानंतर लोअर बिट कोण 44, म्हणजे पहिलं लोअर बिट स्टोअर होणार 66 आणि हायर बिट कोण 44H, असा आपला स्टोअर होणार. सो रिझल्ट पण 16 बिट, म्हणजे हा झाला तुमचा पहिला नंबर, हा झाला तुमचा सेकंड नंबर आणि हा झाला तुमचा रिझल्ट. म्हणजे हे ऑपरेशन आपल्याला मायक्रो प्रोसेसरकडनं करून घ्यायचं आहे, पण हे ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला माहित तर पाहिजे कसं असतं, काय असतं. ठीक आहे, क्लिअर. चलो, आता मला सांगा, आय वॉन्ट टू लोड द 16 बिट डेटा. बघा, आता आपण LXI कधी करतो रे, म्हणजे मला 02 ला लोड करायचंय, म्हणजे मला 02 ला लोड करायचंय, 8 बिट नंबर सोबत डील करत असेल तर मी काय करतो, LXI करतो, मग M ला A मध्ये घेऊन जातो, असं करतो. पण आता 16 बिट नंबर आहे, 16 बिटला LXI नाही चालत, 16 बिटला LXI नाही चालत. येस, लेबल, निमॉनिक्स अँड कमेंट्स. ठीक आहे, नीट लक्ष द्या. परत एकदा रिपीट करतो, LXI 8 बिटला चालणार नाही. मग 16 बिट साठी आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन असतो, 16 बिट साठी आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन असतो, त्या इन्स्ट्रक्शनला आपण म्हणतो LHLD. येस, LHLD.
तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये हा इन्स्ट्रक्शन बघितला असेल, येस LHLD. पण LHLDचा अर्थ काय असतो, लोड H अँड L डायरेक्ट. काय करतो आपण, लोड H अँड L डायरेक्ट. म्हणजे आपला मुद्दा काय माहितीये का. अच्छा मला सांगा, आपण याच्या आधी काय केलं होतं, अॅक्युम्युलेटर मध्ये एक नंबर ठेवला होता, बी मध्ये एक नंबर ठेवला होता आणि त्यांचं ऍडिशन केलं होतं आणि आपल्याला त्याचा रिझल्ट भेटला. पण आता तुम्ही ऍड इन्स्ट्रक्शन वापरू शकत नाही. यू कॅनॉट यूज द ऍड इन्स्ट्रक्शन. तुम्ही तर म्हणताल अरे सर आपल्याला ऍडिशन करायचंय, मग ऍड इन्स्ट्रक्शन न वापरता, अरे 16 बिट नंबर्सला ऍड करण्याचं लॉजिक काय माहितीये का, 16 बिट नंबर्सला ऍड करण्याचं लॉजिक काय माहितीये का, यांना तुम्ही एका रजिस्टर पेअर मध्ये ठेवा, यांना एक काम करा, यांना तुम्ही डीई मध्ये ठेवा, या दोघांना तुम्ही HL मध्ये ठेवा आणि आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे कॉल्ड ॲज DAD. येस DAD. सो DAD हा एक इन्स्ट्रक्शन आहे, ठीक आहे, हा एक इन्स्ट्रक्शन आहे. हा काय करतो, HL आणि HL सोबत मी असं दिलं ना DADD, ठीक आहे, DADD म्हणजे बाय डिफॉल्ट HL असणार, HL आणि D म्हणजे DE, HL आणि DE या दोन्ही रजिस्टर पेअरचा ऍडिशन होतो, समजलं का. सो मला सांगा 8 बिट नंबर ऍड करण्यासाठी तुम्हाला वापरावं लागेल ऍड इन्स्ट्रक्शन आणि 16 बिट नंबर ऍड करण्यासाठी तुम्हाला वापरावं लागेल DAD. आणि DADचा अर्थ काय असतो, HL बाय डिफॉल्ट असणार HL प्लस DE. तुम्ही तर DAD लिहिलं तर HL प्लस DE. आता तुम्ही DAD B लिहिलं तर HL प्लस BC. आठवलं का, समजलं का तुम्हाला, ठीक आहे. सो दोन 16 बिट नंबर्सला ऍड करण्यासाठी तुम्हाला वापरावं लागेल DAD इन्स्ट्रक्शन. पण याचा सीन काय, एक पहिला 16 बिट नंबर एका रजिस्टर पेअर मध्ये, दुसरा 16 बिट नंबर दुसरा रजिस्टर पेअर मध्ये. सो मी काय करतो, लोड H अँड L डायरेक्ट. सो फ्रॉम वेअर आय एम गोइंग टू लोड H अँड L डायरेक्ट C030H, ठीक आहे. सो इथून जर मी लोड केलं तर होणार काय माहिती का, आधी लोअर बिट लोड होणार. मला सांगा L मध्ये कोण असणार, L मध्ये असणार 22H आणि H मध्ये कोण असणार, H मध्ये असणार 11H. हे समजलं का, H आणि L लोड झाला एकाच इन्स्ट्रक्शन मध्ये. पण एक काम करा ना, मला दुसरा नंबर पण आणायचा आहे, आय वॉन्ट टू ब्रिंग द अनदर नंबर ऑल्सो. सो मी एक काम करतो, ह्या H आणि L ला ना DE मध्ये मूव्ह करतो. काय करतो, DE मध्ये मूव्ह करतो. सो H आणि L ला DE मध्ये मूव्ह करण्यासाठी माझ्याकडे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन आहे XCHG. येस एक्सचेंज काय करतो, HL मध्ये जे काय असेल तो DE मध्ये घेऊन जातो आणि DE मध्ये जो काय असेल तो HL मध्ये घेऊन येतो. हा असं उलट होतो, असं एक्सचेंज मध्ये असं लक्षात ठेवायचं, एक्सचेंज मध्ये असं, ठीक आहे. तो अक्षय कुमार एका मीम मध्ये करतो ना असं स्वॅप, ठीक आहे, असं स्वॅप. तर एक्सचेंज म्हणजे काय असतो असं, पण कुणाचं एक्सचेंज होणार, HL जाणार DE मध्ये आणि DE जाणार HL मध्ये असं, ठीक आहे. सो HL जाणार DE मध्ये आणि DE जाणार HL मध्ये. सो हे एक्सचेंज फायर केल्यानंतर मला सांगा, हे थोडं इरेज करतो, एक्सचेंज फायर केल्यानंतर DE मध्ये कोण आला, हे आलं, म्हणजे L चा रेटा E मध्ये जाणार आणि H चा रेटा D मध्ये जाणार. H मध्ये कोण आहे 11, मग असं 1122H हे DE मध्ये लोड होणार, समजलं का. HL चा रेटा DE मध्ये जाणार, बघा ना, HL चा रेटा DE मध्ये जाणार, ठीक आहे. चलो आता आय वॉन्ट टू ब्रिंग द सेकंड डेटा. मला सेकंड डेटा आणायचा, आणि सेकंड डेटा कुठे आहे, C032. मग मी परत करतो LHLD. समजलं का, मी काय केलं, LHLD, बट दिस टाइम आय एम गोइंग टू पॉइंट टुवर्ड्स C032. परत तेच स्टेप रिपीट होणार, आधी लोअर बिट लोड होणार. सो L मध्ये कोण येणार 44 आणि H मध्ये कोण येणार, त्याचं नेक्स्ट लोकेशन मध्ये कोण आहे 33, ठीक आहे. सो मला सांगा HL मध्ये कोण आहे आता, मला सांगा HL मध्ये कोण आला, HL. सो HL मध्ये कोण आहे 3344. हे बघा. सो DE मध्ये आपला पहिला नंबर आहे आणि HL मध्ये आपला दुसरा नंबर आहे. सो मला दोन रजिस्टर पेअरचं ऍडिशन करायचं आहे. सो नाव आय विल यूज द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. आता मी मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फायर करतो कॉल्ड एज DADD. सो DAD काय करतो, DE आणि HL म्हणजे बाय डिफॉल्ट HL तर असणार, असं सांगू, HL प्लस DE. सांगा HL मध्ये कोण आहे, हे, आणि D मध्ये हे, या दोघांचं ऍडिशन होणार आणि यांचा रिझल्ट स्टोअर होणार HL मध्ये. सो मला सांगा आता HL चं नवीन व्हॅल्यू काय असेल, रिझल्ट म्हणजे 4466. पण 66 कुठं असेल, 66 हा लोअर बिट असेल आणि 44 हा हायर बिट असेल, म्हणजे H म्हणजे हायर बिट, म्हणजे H मध्ये 44 असेल आणि L मध्ये 66 असेल. सो आपल्याला रिझल्ट पण इथं स्टोअर करायचं ना. आता मला सांगा 16 बिट रिझल्ट स्टोअर करण्यासाठी जसं लोड करतो तसं स्टोअर करा. सो 16 बिट रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे SHLD, ठीक आहे. पण कुठं स्टोअर करायचं रिझल्ट, येस C034. सो मी HL ला स्टोअर करतो C034H.
सो मी रिझल्टला स्टोअर करतो C034H ला, म्हणजे C034 मध्ये आधी स्टोअर होणार लोअर बिट बघा, लोअर बिट, आणि मग त्याचा नेक्स्ट लोकेशनला स्टोअर होणार हायर बिट. सो क्वेश्चन मध्ये सांगितलं ते सगळं आपण केलं. नाव वी विल स्टॉप. ठीक आहे, इझी होता. फक्त एवढंच आहे की आपण याच्या आधीच्या कोडमध्ये 8 बिट नंबर घेतला. काय केलं याच्या आधीच्या कोडमध्ये, काय केलं, 8 बिट नंबर घेतला आणि या कोडमध्ये 16 बिट घेतला. 8 बिट नंबर एका लोकेशनला स्टोअर होऊन जातो. LXI करून आपण त्याला आणू शकतो अक्युम्युलेटर मध्ये आणि ऍड इन्स्ट्रक्शन ऍडिशन करू शकतो. पण 16 बिट नंबर तसं करू शकतो का? नाही. 16 बिट नंबरला स्टोअर करण्यासाठी आपल्याला 2 मेमरी लोकेशन लागतात, 8 बिट. सो काय करा, HL नी एकाला पॉईंट करा, DE नी एकाला पॉईंट करा आणि DAD वापरा. 16 बिट ऍडिशन साठी DAD वापरतो. ठीक आहे, 16 बिट ऍडिशन, ऑलवेज रिमेंबर 16 बिट ऍडिशन साठी DAD वापरतो. ठीक आहे, चलो. नाही समजलं तर परत थोडे मागे घ्या आणि परत एकदा ऐका, तुम्हाला समजेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. राईट अ ELP टू फाइंड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ 16 बिट नंबर. हा, आता सांग, आता थांबा. आता तुम्ही थोड्या वेळपूर्वी काय केलं? ठीक आहे, थोड्या वेळपूर्वी तुम्ही काय केला होता? तुम्ही टूज कॉम्प्लिमेंट काढला, पण 8 बिट नंबरचा काढला होता, बरोबर? तुम्ही थोड्या वेळपूर्वी काय केलता? यू हॅड फाइंड आउट, म्हणजे तुम्ही फाइंड आउट केलता. काय फाइंड आउट केलता? टूज कॉम्प्लिमेंट काढला, पण 8 बिट नंबरचा काढला होता. बघा ना, हे बघा, तुम्ही टूज कॉम्प्लिमेंट काढला होता, पण 8 बिट नंबर. बट दिस टाइम दॅट इज 16 बिट नंबर. येस, आता 16 बिट नंबर माहिती ना सगळ्यांना कसा असेल? येस, सगळ्यांना माहिती ना 16 बिट नंबर कसा असेल? येस, म्हणजे असं काहीतरी असेल, 12F काहीतरी घ्या ना तुम्ही, 1122H असं काहीतरी घ्या. हा असेल 16 बिट नंबर. नाही तर तुम्ही असं काहीतरी एक्झाम्पल घेतलं तर चालेल, 12F9H. हा काय झाला? 16 बिट नंबर. आता हा 16 बिट नंबर मध्ये, सो दिस विल बी युअर लोअर बिट अँड दिस विल बी युअर हायर बिट. ठीक आहे, सो क्वेश्चन काय सांगते बघा बरं. राईट ELP टू फाइंड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ 16 बिट नंबर स्टोर्ड ॲट मेमरी लोकेशन C000H. म्हणजे C000H ला तुमचा हा नंबर आहे, C000H म्हणजे कॉमन सेन्स. अरे नाही, 16 बिट नंबर स्टोअर करण्यासाठी 2 लोकेशन लागेल ना. सो C000 अँड C001. सो C000 अँड C001 म्हणजे मला सांगा, 8 बिट याचा लोअर बिट काय? F9 इथं स्टोअर होणार आणि आपल्या नंबरचा हायर बिट 12H इथं स्टोअर होणार, असं. ठीक आहे, आता याचा टूज कॉम्प्लिमेंट करून कुठं स्टोअर करायचं आहे? याचा टूज कॉम्प्लिमेंट करून तुम्हाला स्टोअर करायचं आहे C002H आणि C003H. म्हणजे ऑफकोर्स 16 बिट नंबरचं टूज कॉम्प्लिमेंट केलं तर त्याचा रिझल्ट पण 16 बिट असेल. ठीक आहे, आता याचं टूज कॉम्प्लिमेंट करून त्याचं रिझल्टचं आन्सर तुम्हाला स्टोअर करायचं. ठीक आहे, आता तुम्ही याचं टूज कॉम्प्लिमेंट केलं ना, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. आता तुम्ही याला बायनरीमध्ये कन्वर्ट करून कसं करायचं? बायनरीमध्ये कन्वर्ट करून जर तुम्ही केलं 0 आणि 1 मध्ये, तर याचा आन्सर असा काहीतरी येतो. तुम्ही नंतर क्रॉस चेक करू शकता. ED07 येतो. काय तो? ED07H असं काहीतरी येतो. ठीक आहे, काय तो? ED07H असं येतो टूज कॉम्प्लिमेंटचा. कोणाचा? टूज कॉम्प्लिमेंटचा येतो ED07H असं. ठीक आहे, सो हे कसं करता येईल बरं? आणि इथं आपलं कसं, आधी लोअर बिट आणि नंतर हायर बिट. सो लोअर बिट कोण आहे? 07H आणि हायर बिट कोण आहे? EDH. चलो, हेच करायचं ऑपरेशन, पण हे कसं करणार ते आता आपण डिस्कस करू. चलो, सो लेबल, निमॉनिक्स अँड कमेंट्स. ठीक आहे, चलो. सो लेबलला काय लिहू? स्टार्ट. ठीक आहे, आता निमॉनिक्स काय लिहू सांगा? 16 बिट नंबर लोड करण्यासाठी लास्ट कोड. येस, 16 बिट नंबर लोड करण्यासाठी काय करणार? LHLD. पण कुठून लोड करायचंय? C000H. सो LHLD केल्यानंतर मला सांगा, H मध्ये काय, L मध्ये काय येणार? L मध्ये आधी पहिलं कोण आहे? F9H L मध्ये येणार आणि H मध्ये त्याच्यानंतर कोण आहे? 12H. नेक्स्ट लोकेशनला जो असेल तो या. ठीक आहे, सो लोड H अँड L आपण इथून लोड केला. ठीक आहे, चलो. आता आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट करण्यासाठी आधी वन्स कॉम्प्लिमेंट करावं लागेल. ठीक आहे. सो मी एक काम करतो, एकेकाला घ्यावं लागेल, एकत्र नाही करू शकत. जसं आपण ऍडिशन एकत्र केलं ना, बघा ना, ऍडिशन आपण DAD वापरून आपण ऍडिशन एकत्र केलं, पण टूज कॉम्प्लिमेंट कसं एकत्र नाही करू शकत. तुम्हाला सेपरेट करावं लागेल. ठीक आहे, चलो एक काम करू. आधी H ला, आणि तुम्हाला माहिती आहे टूज कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी वन्स कॉम्प्लिमेंट काढावं लागतं, आणि वन्स कॉम्प्लिमेंट हा कुठे येतो? अक्युम्युलेटर मध्ये येतो ना. सो एक काम करा, एक एक करके लेंगे. अरे एक एक करके लेंगे. किसको लेंगे? एक एक करके. पहले H को लेंगे, फिर L को लेंगे. ठीक है, एक एक करके लेंगे. ठीक है, सो चलो. सो एक काम करू, आधी H ला घेऊ. सो एक काम करा, H ला आधी अक्युम्युलेटर मध्ये घेऊन जा. सो काय करा? MOV A, H करू शकतो का असं? MOV A, H हा करू शकतो ना.
आता अक्युम्युलेटरचं व्हॅल्यू काय झालं 12H. आता काही लोक म्हणतात सर हे का केलं, का केलं? अरे तुम्हाला टूज कॉम्प्लिमेंट काढायचं ना, तुम्हाला टूज कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. सो आपण आणि टूज कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी सीएमए करावं लागेल, म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. आणि मला सांगा वन्स कॉम्प्लिमेंट कुठे काढतो? अक्युम्युलेटर मध्ये ना, कारण हा सीएमए इन्स्ट्रक्शन कुणावरती ऍप्लिकेबल आहे? वन्स कॉम्प्लिमेंटचा अक्युम्युलेटर ना, ठीक आहे. सांगा. सो अक्युम्युलेटरचा व्हॅल्यू झाला. आता मी करतो सीएमए. काय करतो? सीएमए करतो. ठीक आहे, सीएमए करतो. आता सीए म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट झाला, म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट झाला. आणि मी परत काय करतो? परत मूव्ह करतो एच कॉमा ए, म्हणजे अक्युम्युलेटर मध्ये झाला वन्स कॉम्प्लिमेंट, याचा झाला वन्स कॉम्प्लिमेंट. मग त्या वन्स कॉम्प्लिमेंटला मूव्ह केलं एच मध्ये. सो एच मध्ये आहे माझ्याकडे वन्स कॉम्प्लिमेंट. एच मध्ये माझं जो क्वेश्चन होता 12 त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे, टूज कॉम्प्लिमेंट नका करू इथं. इथं टूज कॉम्प्लिमेंट नका करू, नाहीतर तुम्ही करू शकता टूज कॉम्प्लिमेंट करून पण स्टोअर करू शकता, नाहीतर नंतर एकत्र केले तरी चालेल, कसंही करा. ठीक आहे, चलो. आता एच की बारी हो गई. एच का वन्स कॉम्प्लिमेंट हो गया. अब बारी है एल की. तो बोलो क्या करे? एल मी कलर चेंज करू का एल साठी? सांगा. एल साठी कलर चेंज करतो. सेम एमओव्ही ए कॉमा एल. अभी एल को लेके जाओ अक्युम्युलेटर में. ठीक आहे, आता एल ला घेऊन जाणार अक्युम्युलेटर मध्ये. मग काय करणार? सीएमए करणार. सीएमए केला की टूज कॉम्प्लिमेंट झाला. आता त्या टूज कॉम्प्लिमेंट परत त्या टूज कॉम्प्लिमेंटला परत एल मध्ये घेऊन जा. सो काय करा? एमओव्ही एल कॉमा ए, म्हणजे अक्युम्युलेट एल मधनं लोअर बिटला अक्युम्युलेटर मध्ये आणलं, त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट केलं आणि परत त्याला एल मध्ये घेऊन गेलो. सो एल मध्ये काय झाला? वन्स कॉम्प्लिमेंट, म्हणजे एफडीचा वन्स कॉम्प्लिमेंट झाला. वन्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, चलो. सो मला सांगा एच आणि एल मध्ये आता वन्स कॉम्प्लिमेंट आहे. सांगा एच आणि एल मध्ये काय आता सध्या वन्स कॉम्प्लिमेंट आहे. वन्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे. कोणता इन्स्ट्रक्शन? INXH. येस, आय वॉज वेटिंग फॉर दिस इन्स्ट्रक्शन. आता INXH काय करतो? एचएल ला 1 ने ऍड करतो. एचएल ला 1. आता एचएल मध्ये कोण आहे? वन्स कॉम्प्लिमेंट. मला सांगा वन्स कॉम्प्लिमेंटला तुम्ही 1 ने ऍड केला तर तो बनतो टूज कॉम्प्लिमेंट. येस. आता एचएल म्हणजे एचएल ला इन्क्रीमेंट करतोय, म्हणजे एच आणि एल दोन्ही इन्क्रीमेंट होणार ना. एच आणि एल दोन्ही इन्क्रीमेंट होणार. सो दॅट इज ऍप्लिकेबल टू कम्प्लीट एचएल. सो एचएल ला तुम्ही इन्क्रीमेंट, आता मला सांगणार आहे एचएल मध्ये वन्स कॉम्प्लिमेंट आहे ना, वन्स कॉम्प्लिमेंटला इन्क्रीमेंट केल्यानंतर वन्स कॉम्प्लिमेंटला पूर्ण 16 बिटला इन्क्रीमेंट केल्यानंतर तुम्हाला 16 बिट टूज कॉम्प्लिमेंट भेटेल. सो एचएल इन्क्रीमेंट झाला. आता एचएल मध्ये जो आहे तो तुमचा आहे टूज कॉम्प्लिमेंट. येस. आता एचएल मध्ये जो आहे तो आहे तुमचा टूज कॉम्प्लिमेंट. आणि रिझल्ट कुठं स्टोअर करायचंय? रिझल्टला स्टोअर करायचंय ऑन C002H. एक मिनिट अँड स्टोअर. अरे रिझल्टला C002 आणि C003 ला स्टोअर करायचं आहे. सो रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आपण कोणतं इन्स्ट्रक्शन वापरतो? SHLD. स्टोअर एच अँड एल डायरेक्ट. कुठं? C002H. सो मला सांगा C002H ला आपला एल मधला टूज कॉम्प्लिमेंट जाणार आणि एच मधला टूज कॉम्प्लिमेंट इथे जाणार. तेवढंच करायचं होतं. म्हणजे आपण आपला 16 बिट नंबर घेतला, इथं स्टोअर केला, एक करून त्या अक्युम्युलेटर मध्ये घेऊन गेलं, एक करून त्याला घेऊन गेलो, त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट केलं आणि ते एचएल मध्ये वन्स कॉम्प्लिमेंट स्टोअर केला. मग एचएललाच इन्क्रीमेंट करून टाकला, म्हणजे एचएलचा झाला टूज कॉम्प्लिमेंट आणि मग त्याला स्टोअर केलं आपण परत या लोकेशनला SHLD. तेवढंच करायचं होतं. नाव स्टॉप. ठीक आहे, स्टॉप द मायक्रोप्रोसेसर. प्रत्येक कमेंट तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं, एवढं शॉर्टमध्ये कमेंट नाही लिहायचं. ठीक आहे. अच्छा, अजून एक पॉसिबिलिटी सांगतो. असं पण केलं असतं तुम्ही, चाललं असता. जसं तुम्ही सीएमए केलं ना, त्याच्यानंतर INRA करा. ठीक आहे, INRA तसंही चाललं असतं. मग तुम्ही एच मध्ये मूव्ह करा परत इथं. मग तुम्हाला हे करायची गरज असते पडलं, मग इथं पण तेच केलं असतं तुम्ही. INRA केला असता. मग डायरेक्ट तुम्ही SHLD करून स्टोअर केला असता. मग हे करायची गरज नसते. पण ठीक आहे, असं केलं तरी चालेल, इन्क्रीमेंट करून केलं तरी चालेल. ठीक आहे, इन्क्रीमेंट करून केलं तरी चालेल, कसंही करा चालेल. ठीक आहे. सो दिस वॉज द टूज कॉम्प्लिमेंट ऑफ 16 बिट. काही समजलं असेल तर थोडं व्हिडिओ मागे घ्या आणि बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघतोय माईक बंद नाही झाला ना, म्हणजे फोन बंद नाही आहे. ठीक आहे, चलो. ओके, समजलं का? जर काही समजलं नसेल बघा, एक करून घेतो बघा. एक करून घ्या. आधी एच ला घ्या, नंतर एल ला घ्या. एक करून घ्यायचं दोघांना. ठीक आहे, चलो. कॉन्फिडन्स बूस्टर क्वेश्चन, बोर्ड एक्झामचा क्वेश्चन. आय थिंक सो हा आठवत नाही मला 24 मधला का 23 मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, जो काय असेल, पण बोर्डचा क्वेश्चन आहे. मी डायरेक्ट बोर्डच्या पेपरमधनं याला क्रॉप करून आणलंय. तुम्हाला दिसतोय का? बोर्डच्या पेपरमधून डायरेक्ट क्रॉप करून आणलंय.
बोर्डच्या पेपरमधून क्रॉप करून आले 5 मार्काचं क्वेश्चन. आता एवढं एक मला बरं तासभर झालं असेल, एवढं व्हिडिओ ज्या स्टुडंट बघितलं ना, व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतःहून ट्राय करायचा, तुम्हाला जमेल. माझी गॅरंटी आहे. ज्या स्टुडंटला आतापर्यंत शिकवलेलं समज असेल त्या मुलांना हा कोड स्वतःहून करता येईल, माझी गॅरंटी तुम्हाला. आणि बोर्ड एक्झाम मध्ये असं क्वेश्चन विचारतात रे, बोर्ड एक्झाम मध्ये चिल्लर क्वेश्चन विचारतात काहीतरी. राईट असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू टेक टूज कॉम्प्लिमेंट ऑफ 8 बिट नंबर. ठीक आहे, खुश व्हा, बी हॅपी, इट्स 8 बिट नंबर. 16 बिट नंबर असतं तर असं काहीतरी असतं. 16 बिट नंबर म्हणजे असं, हे 16 बिट नंबर ऑफ टूज कॉम्प्लिमेंट. पण 8 बिट नंबर म्हणजे सोपं आहे. 3301H मध्ये तुमचा एक नंबर आहे. स्टोर द रिझल्ट ऍट मेमरी लोकेशन 3302H. मला वाटतं आपण जो क्वेश्चन केला ना ऑलमोस्ट सेम आहे, फक्त लोकेशन चेंज केले त्यांनी. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या बोर्ड एक्झामला पण असंच काहीतरी होणार आहे. मी जे तुम्हाला सांगतो ना तोच क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये असणार आहे. येस, यू हर्ड इट राईट. सेम फॉर द ALP मध्ये, असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम मध्ये मी जे तुम्हाला क्वेश्चन सांगतो ना तेच क्वेश्चन असणार आहे. फक्त हे मेमरी लोकेशन चेंज करून देतील, बस. तर नीट लक्ष द्या, आजपासून सगळे व्हिडिओ नीट बघायचे. ठीक आहे, चलो. सो लेबल, निमॉनिक्स, कमेंट्स. ठीक आहे, चलो. सो काय करू, सगळ्यात आधी स्टार्ट. ठीक आहे, सांगा. इथं जो डेटा असेल पटपट सांगायचं. इथं जो डेटा असेल त्याला आपल्याला एम मध्ये, म्हणजे त्याला एम बनवायचं, मग ते अक्युमुलेटर मध्ये घेऊन जायचे. कारण टूज कॉम्प्लिमेंट काढायचे. टूज कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी वन्स कॉम्प्लिमेंट काढा. सो काय करा, LXI, येस, H कॉमा काय केलं पाहिजे, 3301H, म्हणजे तो तुमचा एम मध्ये येऊन जाईल, तुमचा डेटा एम मध्ये येऊन जाईल. सो काय करा, MOV अक्युमुलेटर मध्ये घेऊन जा. कसं करणार, MOV A, M, म्हणजे एमचा डेटा अक्युमुलेटर मध्ये जाणार. कमेंट असं नाही लिहायचं बरं का, कमेंट असं नाही लिहायचं, हे इन्स्ट्रक्शनला एक्सप्लेन करून लिहायचं. ठीक आहे, चलो. हा, त्याच्यानंतर काय करा, अक्युमुलेटर मध्ये आला CMA, झाला वन्स कॉम्प्लिमेंट. INRA झाला तुमचा टूज कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, झाला तुमचा टूज कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्या नेक्स्ट लोकेशनला तुम्हाला रिझल्ट स्टोअर करायचा ना. आता आन्सर कोणाकडे, अक्युमुलेटर कडेच आहे. अक्युमुलेटर कडेच तुमचा टूज कॉम्प्लिमेंटचा आन्सर आहे. सो त्याचं नेक्स्ट लोकेशन स्टोअर करायचं. काय करणार, INXH, इथं आर नका बरोबर का, INR म्हणजे इन्क्रीमेंट रजिस्टर, INX म्हणजे इन्क्रीमेंट रजिस्टर पेअर HL बाय 1. सो मूव्ह करा, MOV M, MOV M, म्हणजे अक्युमुलेटर मध्ये तुमचं टूज कॉम्प्लिमेंट आहे ना, त्याला एम मध्ये मूव्ह करा, म्हणजे या लोकेशनला तुमचं टूज कॉम्प्लिमेंट जाईल. अँड देन स्टॉप. तेवढंच करायचं होतं ना, अँड देन स्टॉप. सो दिस इज स्टॉप. समजलं का, अँड देन स्टॉप, बस. अरे बघा, बोर्ड एक्झामचा क्वेश्चन बघा, बोर्ड एक्झामचं मस्करी करत नाही रे, बोर्ड एक्झामचा क्वेश्चन आहे. आता कॉन्फिडन्स होत आहे का, कॉन्फिडन्स बूस्ट होत आहे का, ठीक आहे. असंच क्वेश्चन तुम्हाला बोर्ड्समध्ये विचारतात. आणि एक क्वेश्चन टूज कॉम्प्लिमेंट व्हायचे 50-50 चान्सेस असतात बरं का, 50-50 चान्सेस. आय कॅनॉट से 100%, बट 50-50 प्रोबॅबिलिटी असतो की येऊ शकतो. आणि आला तर सोडू नका, ठीक आहे. फक्त क्वेश्चन थोडं मॉडिफाय करून विचारतील आणि क्वेश्चन तुम्ही कोड करू शकता. ठीक आहे, चलो. आजसाठी एवढंच आहे. लेवल 1 डन. सो फक्त 5 लेवल तुम्हाला टिकायचे. लेवल 1 जर तुम्ही गेम कंप्लीट केला, ALPचा गेम मध्ये लेवल 1 जर कंप्लीट झाला, अजून 4 लेवल तुम्हाला पार करायचे. यू कॅन मास्टर द ALP, यू कॅन मास्टर द असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. ठीक आहे, चलो. फक्त एक छोटंसं हेल्प ऍज युजल मी तुम्हाला सांगतो, फक्त मॅक्झिमम CS मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. मॅक्झिमम CS मुलांना आउट ऑफ स्कोर करून द्यायचं आहे. आज जसं CS1 मध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन मी जे सांगितले तेच भेटले, तसं CS2 मध्ये पण भेटेल. फक्त हा व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्स, तुमच्या ग्रुप्स, सगळ्यांना पाठवा. ठीक आहे, चलो बाय. भेटू लेवल 2 मध्ये, गेम 2 गेम खेळतो ना, गेम 2. चलो बाय.